चला तर मंडळी, आज एकदम स्वस्तात मस्त अळीवाचे लाडू करण्यासाठी बाजारातून नारळ आणला, गूळ आणलं आणि अळीव आणलेले आहेत. आता पटकन ओला खोबरं वापरून अजिबात 1 महिना खराब न होणारे अळीवाचे लाडू कसे करायचे ते पाहूयात. चला तर मग रेसिपी पाहूया. त्यासाठी 1 वाटी अळीव घेतलेले आहेत. तुम्ही हळीव पण म्हणू शकता याला. हे बघा, असे बारीक असतात. दुकानामध्ये गेलात अळीव म्हटलात तरीसुद्धा चालेल. थंडीसाठी एकदम उत्तम खाल्लेले, त्यामुळे हे लाडू नक्की करून बघा. आणि त्यासाठी 3 वाट्या गूळ आणि 5 वाटी ओला नारळाचा खीस घेतलेला आहे. हे बघा, छान असं खवून घेतलेलं आहे ओलं नारळ. आता लगेचच आपण फक्त 1 चमचा तूप वापरून अळीवाचे लाडू करूया. अगदी 1 महिना टिकतात, अजिबात खराब होत नाही. त्यासाठी अळीव पहिल्यांदा निवडून घ्यायचे आणि छान असे भाजून घ्यायचे आहेत. अगदी तडतडेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. तडतडायला लागले की अळीव लगेचच काढून घ्यायचे आहेत. हे बघा, मस्तपैकी अळीव आपले भाजून झालेले आहेत. आता लगेचच आपण काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालायचं आहे. जास्त तूप लागत नाही. आणि त्यामध्ये आपण ओला खोबऱ्याचा खीस घालायचा आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 1 वाटी अळीव घ्यायचे, 3 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि 5 वाटी ओला नारळाचा खीस. आता आपण ओला नारळाचा खीस, गूळ आणि अळीव सगळं एकदमच घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे बघा, तुम्ही बघू शकता छान असं तिन्ही जिन्नस आहे ते छान असे तुपावर आपण परतून घ्यायचे आहे. 1 ते 2 मिनिटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता फक्त 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून वाफ आणायची आहे. आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. मस्तपैकी वाफ आलेली आहे. तुम्ही पाहू शकता गूळसुद्धा छान हलकासा विरघळलेला आहे. तुम्ही बघू शकता आधीच आपण गूळ बारीक कापून घेतला होता, त्यामुळे लगेच विरघळतो. हे बघा, मस्तपैकी गूळसुद्धा विरघळलेला आहे. हलकंसं पाणी सुटलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि छान हे मिश्रण परतून परतून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, की ओल्या नारळाचा जो ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि ओला नारळ आहे तो गुळामध्ये छान असा शिजला जातो. हे बघा, छान असं आपण बारीक गॅस करून 10 ते 15 मिनिटं हे साहित्य छान असं परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे लाडू टिकण्यासाठी ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे. ही स्किप करायची नाही किंवा घाई गडबड करायची नाही. गॅस बारीक ठेवायचा, आधीमध्ये हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा थोडंसं ओलसर होतं, आता थोडंसं हे मिश्रण कोरडं व्हायला लागलेलं आहे आणि ओलं खोबरं जसं जसं गुळामध्ये शिजत आहे तसा तसा खमंग असा सुवास घरभर पसरलेला आहे. हे बघा, मस्तपैकी आपलं छान असं मिश्रण परतलं जातंय. सगळं टोटल मिळून मला इथे 20 मिनिटं लागलेली आहेत आणि वाफ आल्यानंतर 15 ते 16 मिनिटं मी छान असं हे मिश्रण आहे ते परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं कोरडं झालेलं आहे. हे बघा, पाहतानाच तुम्हाला समजत असेल. अगदी अर्ध्या तासामध्ये हे अळीवाचे लाडू तयार होतात. काही वेळ लागत नाही. हे बघा, पूर्णपणे हे मिश्रण आपलं कोरडं झालेलं आहे. टोटल मला इथे 20 मिनिटं लागलेली आहेत आणि वाफ आणल्यापासून 15 ते 16 मिनिटं लागलेली आहेत. हे बघा, पाहतानाच तुम्हाला समजत असेल की आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे, पूर्णपणे कोरडं झालेलं आहे. छानच. आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे जे सर्व मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घेतलं तरीसुद्धा चालेल. कारण पूर्ण थंड झाल्यावर सुद्धा छान असे लाडू वळले जातात. हे बघा, आता हे थंड करून घेऊया आपण. आता कढई गरम आहे, त्यामुळे हे सर्व जे मिश्रण आहे ते मी एका परातीमध्ये छोट्या काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता एक परात घेते आणि तुमच्यासमोरच हे सर्व जे मिश्रण आहे ते काढून घेऊयात. म्हणजे काय होईल, की लगेच असं थंड होईल आणि आपल्याला लाडू पटापटा वळता येतील. हे बघा, एक 5-10 मिनटं झालेली आहेत. हलकंसं थंड आहे, पूर्ण गरम नाही आहे. कोमट असे आपले हे लाडू आपण वळायला घेतोय, म्हणजे हाताला चटका बसणार नाही आहे. आणि पूर्ण थंड झाले ना तरी काही हरकत नाही, पटपट हे लाडू वळले जातात. तुम्ही पाहू शकता, अगदी अर्ध्या मिनिटामध्ये आपला अळीवाचा लाडू तयार झालेला आहे. हे बघा, मस्त दिसतोय की नाही? आणि खायला मला खूप आवडतो बरं का हा लाडू. आणि अळीव आहे ते अगदी गरम आहे, त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून तुम्ही अळीवाचे लाडू करून बघा. अगदी पटकन होतात, काही नाही. त्रासाचं कामच नाही आहे, पाकाचं टेन्शन नाही आहे. फक्त प्रमाण लक्षात ठेवा. 1 वाटी अळीव, 3 वाटी
गूळ घेतलेला आहे आणि 5 वाटी ओल्या नारळाचा किस आणि अगदी 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे आपण. हे बघा, मस्त लाडू वळून झालेला आहे. आता आणखीन एक लाडू तुम्हाला वळून दाखवते. 3 लाडू माझे बनवून झालेले आहेत. हे बघा, अगदी पटपट, पटपट हे लाडू वळून होतात. अगदी छोट्या आकाराचे लाडू इथे मी बनवणार आहे. म्हणजे एक लाडू पटकन खाल्ला जातो. दिवसातून एक लाडू आवर्जून खावा आणि लहान मुलंसुद्धा आवडीने हे लाडू खातात. मस्तच लागतात. हे बघा, अगदी शेवटचा लाडूसुद्धा पटकन आपला वळून होतोय. तुम्हाला दाखवते. सगळे लाडू अगदी पटपट, पटपट वळून झालेले आहेत. अगदी 10 मिनिटामध्ये. आणि हे बघा, अगदी शेवटचा लाडूसुद्धा पूर्णपणे छान असा वळला जातोय. अजिबात हे मिश्रण कोरडं होत नाही, कारण ओलं खोबरं असतो आपण छान परतून घेतलेलं असतं, त्यामुळे त्याला छान असं तेल सुटतं. तुम्ही बघू शकता. हे बघा, पटकन अगदी लाडू वळून होतोय. अशाच पद्धतीने अळीवाचे लाडू कधी केले नसतील तर नक्की ट्राय करा. आणि माझ्या लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर शेअर करत असते. त्यामुळं खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझे लाँग व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडतात की शॉर्ट व्हिडिओ आवडतात, कमेंट्स करून नक्की सांगा. हे बघा, मस्तपैकी अगदी 1 महिनासुद्धा अजिबात खराब न होणारे आपले अळीवाचे लाडू तयार आहेत. पुन्हा भेटूया. धन्यवाद.